मराठी, ते धडक ते धडक. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर. कान, नाक आणि घसा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मोठी घरफोडी उघडकीस आणली आहे. बलवडी भावनी फाट्याजवळील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 12 तासात पोलिसांनी उघडकीस आणलाय. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या टीमने जोरदार कामगिरी केली आहे. या मोठ्या कारवाईत 2,15,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या चोरी प्रकरणी विट्यातील पृथ्वीराज संदीप साळुंखे या मुकबधीर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. बलवडी भावनी फाट्याजवळील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 12 तासात उघडकीस आणत विटा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरीला गेलेला 2,15,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी विट्यातील एका 19 वर्षीय मुकबधीर युवकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की खानापूर तालुक्यातील बलवडी भावनी फाट्याजवळ राहणाऱ्या माणिक बाळासो भागवत यांच्या घरात 17 जुलै रोजी दुपारी 12 ते पावणे 1 या वेळेत अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटातील सुमारे 26.770 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण तसेच 5,500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2,15,500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार उत्तम माळी, महेश संकपाळ आणि महेश देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पृथ्वीराज संदीप साळुंखे वय 19 राहणार नेवरी रोड, शाहू नगर, विटा याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी मुकबधीर असल्याने चौकशीसाठी मुकबधीर शिक्षिका सारिका सचिन काळे यांची मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली. अवघ्या 12 तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत चोरीला गेलेले सोन्याचे गंठण आणि 5,500 रुपयांची रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील करत आहेत. विटा पोलिसांच्या या जलद आणि धडाकेबाज कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.